सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग. अमित शाह यांच्या भेटीनंतर तटकरेंकडून मोदींची भेट. विकास कामांसंदर्भात आणि सदिच्छा भेट असल्याची तटकरेंची प्रतिक्रिया. पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची गेल्या आठवड्यामध्ये भेट घेतल्याचं समोर. राष्ट्रवादीच्या भेटीगाठी, एनडीएमध्ये जाण्याच्या हालचाली, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काही संबंध नाही. विलिनीकरणासंदर्भातील प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर. विद्यार्थी आंदोलनासंदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर सीजेपीचा आक्षेप. सरकारला एफआयआरवर कार्यवाहीसाठी तपास करण्यासाठी कोर्टानं परवानगी दिली. हे अत्यंत गंभीर. सौरव दास यांची प्रतिक्रिया. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा. पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरू राहिल्यास पुन्हा आंदोलन. विद्यार्थ्यांना जेलमधून सोडा, गुन्हे मागे घ्या, अभिजित दिपकेंची मागणी. केंद्रीय गृह सचिव, आयबी प्रमुख आणि गृहमंत्री अमित शहांची बैठक. आंदोलकांवरील एफआयआर तपास सुरू ठेवण्यास कोर्टानं सांगितल्यानंतर बैठकीला महत्त्व. खासदार कंगना राणावतकडून जेनझी तरुणींचा गटारछाप असा उल्लेख. नशा, दारू, अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध हे यांच्यासाठी स्वातंत्र्य. अशा तरुणी गृहिणी देखील बनू शकत नाहीत. कंगना राणावतचं वादग्रस्त वक्तव्य. कंगनाला पक्षातील लोकही गांभीर्यानं घेत नाही. सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांची टीका. तर कंगनानं बॉलिवूड माफियांप्रमाणे शिक्षण माफियांच्या विरोधातही लढायला हवं होतं. सीजेपी आंदोलनातील रिया अहिरचंही प्रत्युत्तर. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयकडून 13 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल. राऊस एव्हेन्यू कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल, तर आज विशेष जलदगती न्यायालयासमोर आरोपपत्र सादर करणार. एमएसटी सीईटी पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं सीईटी सेलकडून खंडन. टक्के आणि पर्सेंटाईलची तुलना चुकीची. सोशल मीडियावरील दाव्यांसंदर्भात तक्रार करणार. सीईटी आयुक्त दिलीप सरदेसाईंची माहिती. एमएसटी सीईटी परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा संशय. पवारांच्या राष्ट्रवादीच्या महादेव बालगुडेंकडून एका शिक्षकाचा व्हिडिओ ट्विट. परीक्षेमध्ये घोटाळा कसा झाला हे सांगतानाचा व्हिडिओ समोर. एमएसटी सीईटी सेल ही स्वायत्त संस्था. परीक्षेमध्ये घोटाळ्याच्या आरोपांवर मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. अन्न आणि औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डे यांची 6 तास चौकशी. पेपरफुटीमध्ये 5 लाख ते 50 लाखांपर्यंत व्यवहार झाल्याचा आरोप. दोषींवर कठोर कारवाई करण्याची ऋषिकेश गांगुर्डेंची मागणी. अंधेरीमधल्या 7 हिल्स रुग्णालयाच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा. 7 हिल्स रुग्णालयाच्या 60 वर्षांच्या नव्या कराराला बीएमसीची मंजुरी. प्रस्ताव मंजुरीवेळी काही सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण. ठाकरे सेनेला डावलून मनसेचा सत्ताधाऱ्यांना पाठिंबा असल्याच्या चर्चा. कन्नडमधील शेतकऱ्यांवर 2,06,000चं कर्ज, मात्र यादीमध्ये 1,20,000च दाखवले. अंबादास दानवेंचा दावा. शेतकऱ्याची उर्वरित रक्कम कोण भरणार? अंबादास दानवेंचा सवाल. माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींकडून आंदोलनाची घोषणा. 14 ऑगस्टला प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये धरणं आंदोलन करणार. राजू शेट्टींची माहिती. शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचा महादेव जानकरांचा आरोप. शेतकऱ्याच्या हातामध्ये धतुरा मिळाला. सरकारच्या शेतकरी कर्जमाफीवर महादेव जानकरांची टीका. शालार्थ आयडी घोटाळ्यामधील आरोपी संजय गरुडला 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. नाशिक पोलिसांकडून संजय गरुडला काल सोलापूरमधून अटक. शालार्थ आयडी घोटाळ्याचा एसआयटीकडून तपास सुरू. ईटी पेपरफुटीमधील आत्मसमर्पण केलेल्या आरोपीला पोलीस कोठडी. सोनू कुमारला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. आतापर्यंत 15 आरोपी ताब्यात. विदर्भात पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना रेड अलर्ट. नागपूरला ऑरेंज अलर्ट जारी. हवामान विभागाची माहिती. नागपूरसाठी उद्या ऑरेंज अलर्ट. शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्यांना आज सुट्टी जाहीर. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश. नागपूर शहर आणि ग्रामीणमधील शाळांना सुट्टी. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा 63.34%. धरणामध्ये 48.55 टीएमसी जिवंत पाणीसाठा उपलब्ध. धरणामध्ये 41,477 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू. पावसामुळे रायगड जिल्ह्यामधील जनजीवन विस्कळीत. काळ नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा मोठी वाढ. गोंदियाच्या पुजारी टोला धरणाचे 6 दरवाजे उघडले. 6 दरवाजांमधून 4,862 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यानं सिंधुदुर्गच्या करूळमधील शेतकरी बेपत्ता. शोध मोहीम सुरू. नदीमधील पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना. साताऱ्यामधल्या महाबळेश्वर मेढा रस्त्यावरील केळघर घाट वाहतुकीसाठी बंद. सुरक्षेचा उपाय म्हणून घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद. खोपोलीमधल्या झेनिथ धबधबा परिसरामध्ये 70हून अधिक पर्यटकांचा रेस्क्यू. पाण्याचा प्रवाह वाढल्यानं पर्यटक नाल्याच्या पलीकडे अडकले. पाणी ओसरल्यानंतर पर्यटकांचं सुरक्षित रेस्क्यू करण्यात यश. रत्नागिरीमधल्या राजापूरमधील अर्जुना धरण 100% भरलं. सांडव्यावरून 2.41 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू.
धरणामध्ये सध्या 72.56 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यामधील तिवरे गावावर दरडीचं संकट. 150 घरांना दरडीचा धोका. ग्रामस्थ भयभीत. स्थलांतरासाठी पुरेशी व्यवस्था उपलब्ध नसल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय. शहापूर शहरातील रस्ते खड्डेमय झाल्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप. एमएसआरडीसीचं रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप.